पनवेल महानगरपालिका निवडणुकीची चुरस आपल्याला पाहायला मिळते. सर्वच उमेदवार जोरदार तयारीला लागलेत. पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 3 मध्ये मागच्या निवडणुकीमध्ये खरोखरच अगदी एका मतानं ज्यांचा विजय हुकला ते भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक विनोद घरत पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत, रिंगणात उतरलेले आहेत. खऱ्या अर्थानं इथली चुरस पाहायला मिळणार आहे, परंतु महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. साहेब नमस्कार. महापालिका निवडणुकीची चुरस आता सुरू झालेली आहे. प्रभाग क्रमांक 3 मधून लोकांचा एक हक्काचा माणूस, एक चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे. कसं पाहता या निवडणुकीकडे, काय सांगाल प्रतिक्रिया? सर्वप्रथम नमस्कार. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या आशीर्वादाने, तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर व सभागृह नेते प्रवेशदादा ठाकूर व वासुदेव घरत यांच्या सहकार्याने मी सर्व लोकांची जी कामं आहेत ती करतच आलो आहे. याच्या पुढे पण करेन. पण यावेळी भारतीय जनता पार्टीने जी संधी दिली त्या संधीचं सोनं कसं करेन हे 100% मी माझ्या कामातून दाखवून देईन. तसेच पाठीमागे काही एका वोटिंगमध्ये माझा विजय हुकला. यावेळी 100% जनता माझ्यासोबत असणार आहे, हे मला कामाने दाखवायचे आहे. नक्कीच मी मागच्या वेळेस देखील उल्लेख केलेला होता की विनोद घरत हे असं व्यक्तिमत्व आहे की जनमनातलं व्यक्तिमत्व आहे. कमी बोलायचं पण जास्त काम करायचं, मनापासून काम करायचं, लोकांसाठी धावून जायचं. आणि त्याच पार्श्वभूमीवरती गेली 15 ते 16 वर्ष वेगवेगळ्या प्रश्नांवरती लोकांच्या सेवेसाठी ते धावून गेलेले आहेत. साहेब, गेली 15 ते 16 वर्ष तुम्ही लोकसेवेत आहात, समाजसेवा करताय. कोणकोणत्या कामांच्या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर आलेला आहात? कोणकोणती कामं केलेली आहेत आतापर्यंत? सर्वप्रथम मी जनतेसाठी सर्व रोडची कामं, गटाराची कामं, तसेच गार्डन कसे डेव्हलप होईल त्याची कामं, आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि सभागृह नेते प्रवेश ठाकूर यांच्या माध्यमातून प्रभाग 3 मध्ये चिडको करून, हस्तांतरण करून महानगरपालिकेला 30 मध्ये, 34 मध्ये आणि 35 मध्ये गार्डन प्लॉट दिले. आणि त्यांना विकसित कसा करायचा हे आमदार साहेबांनी, परेश दादांनी विजन एक बनवलेला आहे. तसेच समोर इथे आता ट्रॉफिक पार्क बनत आहे आणि तो चांगला नागरिकांनी एकदम मस्त ट्रॉफिक पार्क बनणार आहे. तसेच 35 मध्ये, सेक्टर 35 मध्ये आहे, तिथं एक गार्डन डेव्हलप होणार आहे. त्या गार्डनमध्ये लोकांसाठी खेळणी, तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी चालण्यासाठी रोड आणि हे बनणार आहे. तसेच आणि लहान मुलांसाठी खेळणी बनत आहे. आणि हा विजन फक्त भारतीय जनता पार्टीचा असा आहे की पूर्ण प्रभागामध्ये कसा विकसित होईल आणि नागरिकांना कशी सुविधा देता येईल याच्यावर पूर्ण लक्ष भारतीय जनता पार्टीचं असणार आहे. आणि नेहमीच या एरियामध्ये कशी डेव्हलप होणार आहे, म्हणजे त्याच्यामुळं लोकांना आणि नागरिकांना त्याचा फायदा कसा होणार आहे. तसेच समोर राईट साईडला एक मोठा गार्डन आहे, म्हणजे प्लॉट दिलेला आहे सिडकोने. त्या प्लॉटमध्ये मोठा एक समाजासाठी आणि नागरिकांसाठी एक हॉल किंवा ज्या राहणाऱ्या लोकांसाठी कसा इथे हॉल होईल आणि लग्नाची सुविधा आणि ज्या माणसामध्ये काही पण होईल ते कसं लोकांना पुरवता येईल त्यासाठी डेव्हलप करण्यात येत आहे. नक्कीच आपण जर पाहिलं की प्रभाग क्रमांक 3च्या वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक कामं केलीत. परंतु प्रभाग क्रमांक 3ला म्हणजे खारघर सेक्टर 27, 35 किंवा 34 हा परिसर असेल, किंवा मग साधारणतः फेज 1 हा जो परिसर असेल, जिथे पाण्याची समस्या मोठ्या पद्धतीनं भेडसावते. या पाण्याच्या मुद्द्यावरती अनेक वेळा आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी आवाज उठवलेला आहे. स्वतंत्र स्रोत कसे निर्माण होतील ह्यासाठी देखील प्रयत्न केलेला आहे. नेमकी ह्या प्रश्नासाठी आपली नेमकी काय मागणी आहे, काय भूमिका आहे? ऍक्च्युली खरोखर तुम्ही हा प्रश्न चांगलाच बोलला आहे. पाण्याचा प्रश्न तर आहेच आहे खारघरमध्ये, खूपच प्रमाणात. ज्या प्रमाणात होता पाठीमागे, आम्ही जे भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सिडकोशी जो मोर्चा काढला, त्या मोर्चामुळे बऱ्याच ठिकाणी जनतेला फायदा झाला. त्याच्यामुळे जो पाणी कमी येत होता सुरळीत झाला. त्याच्यामुळे लोकांना पाण्याचा जो बी प्रॉब्लेम आहे तो आम्ही भारतीय जनता करणारच आहे. तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नावा 3 पनवेल विजन असा एक प्रोजेक्ट पाण्याचा येत आहे. त्याच्यामुळं पनवेलकरांना तसेच आमच्या प्रभागाला पण पाण्याची सुविधा मुबलक प्रमाणे उपलब्ध होईल ही आशा येणाऱ्या भविष्यात देत आहे मी.
नक्कीच प्रभाग वाढतोय, नवीन नवीन लोक राहायला येत आहेत आणि त्यांच्या अपेक्षा असतात. म्हणजे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्याकडून असेल किंवा प्रशासनाकडून असेल किंवा नगरसेवक म्हणून जर तुम्ही निवडून गेलात तर साधारणतः कोणते प्रश्न मार्गी लावाल, कोणत्या अपेक्षा लोकांच्या, कोणते उपक्रम साधारणतः नवीन राबवण्याचा असा काही संकल्प आपण केलाय काय? हा, खास करून मी संकल्प केलाच आहे. जे आपले महिला भगिनी आहे त्यांच्यासाठी कसा आपल्याला रोजगार देण्यात येईल. तसेच आता पाठीमागं पण भारतीय जनता पार्टीने रोजगार हमीसाठी महिलांना घंटी आणि ॲक्च्युली जे सिलाई मशीन हे वाटप केले त्याच्यामुळं महिलांसाठी एक रोजगार उपलब्ध होत आहे. आणि तसेच भविष्यात महिलांसाठी जो बी प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि नागरिकांना या येणाऱ्या भविष्यात कसा प्रभाग 3 मध्ये डेव्हलप करता येईल त्याचा फायदा नागरिकांना होईल. तसेच आपण येणारे जे प्लॉट दिलेत आम्हाला पनवेल महानगरपालिकेने सिडको करून ते डेव्हलप कसा होईल त्याच्यासाठी गार्डनमध्ये काय काय आपण सुविधा करणार आहेत त्याच्यासाठी आपण पूर्ण विजन आमदार साहेबांच्या माध्यमातून तयार केलेलं आहे. आणि येणाऱ्या भविष्यात जो खारघरचा प्रभाग 3 आहे, गाव असेल किंवा कुठला शहरातला पण एक एक रोड असेल तो कसा पूर्ण होईल त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहेत. आणि येणाऱ्या भविष्यात खरोखर प्रभाग 3 हा एक खारघर मधला टॉप प्रभाग असणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने तुमची जो महत्वाकांक्षा आहे किंवा निर्धार आहे की ह्या प्रभागाचा कायापालट करावा, आणखी विकास करावा, ह्या प्रभागामध्ये प्रामुख्याने एक अल्प उत्पन्नातील गटातील लोक ज्या प्रामुख्याने राहत आहेत, मध्यमवर्गीय आणि ही मुलं जी गरीब कुटुंबातले ती जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकायला जातात. परंतु जिल्हा परिषदेच्या बहुसंख्य शाळांची जी परिस्थिती जर आपण पाहिली तर अतिशय दयनीय आहे. तर ह्या शाळांचा विकास होण्यासाठी आपण काय विजन, स्कूल व्हिजन जसं तुम्ही मागे म्हटलेलं आहात आपण करूया, त्याचं काय साधारणतः आपली भूमिका असेल? नाही, पाठीमागं आमदार साहेबांच्या माध्यमातून मिटिंग झाल्या. जे आपल्या जिल्हा परिषद स्कूल आहेत त्या आपल्या महानगरपालिका हस्त्यानं कसे होतील ना त्याचा डेव्हलप कसा करता येईल त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न चालू आहेत. आणि त्या शाळेमध्ये जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कसं शिक्षण चांगला देण्यात येईल हा प्रयत्न पूर्ण भारतीय जनता पार्टीचा राहील आणि सोबत आमदार साहेबांचा तेच प्रयत्न राहील. साहेब, काय एक मतदारांना जनतेला आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 3 मधून आपण एक प्रभावी उमेदवार आहात, काय जनतेला सांगाल, काय आवाहन कराल? जनतेला मी एकच सांगतो, येणाऱ्या इलेक्शनला तुम्ही 15 जानेवारीला वोटिंग करा. तसेच आमचे माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब व आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच प्रभाग सभागृह नेते परेशदादा ठाकूर जो आम्ही विकसित विजन आहे जो विकास मुद्द्यावर करणार आहे. आणि ठामपणे आम्ही पनवेलमध्ये प्रभाग 3चा कसा विकास होईल आणि कसा जनतेला त्या विकासाचा फायदा होईल हे 100% आम्ही या प्रभाग 3 मधून करून दाखवणार. 3चा सर्वांगीण विकास करेन असा ठामपणे विश्वास करतो. धन्यवाद. हे होते विनोद घरत, प्रभाग क्रमांक 3 चे प्रबळ उमेदवार आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचं विकासाचं विजन घेऊन आगामी काळात देखील जे प्रश्न आहेत, नागरी प्रश्न, सुविधांचे प्रश्न आहेत ते आणखी प्रभावीपणे मांडून चांगल्या नागरी सुविधा देण्याचा माझा संकल्प आहे. प्रभाग क्रमांक 3 मधल्या नागरिकांना चांगलं पाणी, पुरेसं पाणी, मुबलक पाणी देण्याचा हा माझा मोठा निर्धार आहे. हे वचन आहे नागरिकांसाठी आणि यासाठी मला बहुमताने विजय करा आणि विकासाचा आपला हे जे ध्येय आहे आपण गाठूयात. 3चा सर्वांगीण विकास करेन असा विश्वास या निमित्तानं विनोद घरत यांनी व्यक्त केलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.